नमस्कार, मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आता आपण आलेलो आहोत इकडे नायग्रा फॉलला. लास्ट तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला समजलंच असेल की आपण न्यूयॉर्कमध्ये होतो. 2 दिवस आपण तिकडे होतो, न्यूयॉर्क मस्त फिरलो आणि काल रात्रीच आपण इकडे आलेलो आहोत बफेलो एअरपोर्टवरून नायग्रा फॉलला. म्हणजे इथे आपल्या हॉटेलमध्ये जो स्टे होता त्या हॉटेल एवढं सुंदर आहे, म्हणजे फार 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 वर्षापूर्वींचं आहे. जुन्या काळातलं आहे ना, अशी थीम त्यांनी पूर्ण बनवलेली आहे. तुम्हाला मी हा थोडासा व्ह्यू दाखवेनच. एवढं सुंदर आणि भारी वाटतं, एकदम विंटेज टाईपने हॉटेल आणि रूम पण तशीच आहे. तर पुढे रूमही दाखवेनच तुम्हाला. तर आता आपण सुरुवात करूया आणि नायग्रा फॉलला डायरेक्टली जाऊया. आणि तुम्ही हा सुंदर व्ह्यू तोपर्यंत पहा हॉटेलचा किती छान आहे. हे जे हॉटेल आहे ते 1932 मध्ये बनलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला याची जी सगळी अशी थीम दिसेल ती मिड सेंचुरीची स्टाईल सगळं दिसेल. आणि हे जे प्लांट्स आहेत ते आर्टिफिशियल प्लांट्स आहेत. सगळे खूप सुंदर डेकोरेशन आतमध्ये त्यांनी सगळं केलेलं आहे. ते पण दाखवते त्याबद्दल. आणि आता आतमध्ये जाऊया. ही रूम, वाव, 3 नाईट्स इकडेच असणार आहोत. वाव, मस्त आहे, छान बुक केली अविनाशने यावेळेस. आणि इकडे हे रेस्टरूम आहे. इकडे ही स्टँडिंग शॉवर आहे, बाहेर आहे सिंक आणि इकडे आहे जकुझी. आतमध्ये तुम्ही रूम पण पाहिली तर ते तशीच आहे, एकदम जुन्या स्टाईलची रूम बनवलेली आहे. खूप मोठी रूम आहे. तर ही आता कार आपण रेंट केलेली आहे 2 दिवसासाठी. कारण इथे असं सबवे वगैरे नाही आहे, सो आपल्याला आता इथून कार रेंट करावीच लागणार होती. सो कार रेंट केली 2 दिवसासाठी. तर चला आता जाऊया, आपण सुरुवात करूया. ऊन खूपच आहे ना. तर आता आपण आलेलो आहोत नायग्रा फॉल्स स्टेट पार्कला. आणि जे तुम्ही समोर पाहताय नायग्रा फॉल्स लिहिलेलं वॉलवरती, जिथे लोक पिक्चर क्लिक करतात, तर ते आहे वेलकम सेंटर. वाव वाव, किती छान दिसतंय ना. किती सुंदर आहे व्ह्यू इथून. फेरी कुठून घ्यायचंय? फेरी घ्यायचे. हो, मग जायचं ना जवळ पण पाहिला. जवळून काय आणि इथे हा स्टेट पार्क आहे आणि स्टेट पार्क मधून हा दिसतोय तो व्ह्यू आहे. आणि ते पाहू शकता तुम्ही सगळे कसे मस्त व्ह्यू एन्जॉय करतात. छान निवांत तिकडे बसलेत. आज खूप जास्त गरमी आहे त्यामुळे सगळे इकडे बसलेत आतमध्ये. पण तुम्हाला इंडियनच पब्लिक जास्त मिळेल पाहायला. हा खूप मोठा वॉटरफॉल आहे आणि इथे ना इथून जो खाली जातो यार दिसत नाही आहे, पण बिल्डिंग्स वगैरे तुम्ही पाहू शकता समोर तिकडे. तर तो सगळा व्ह्यू आहे ना, तो कॅनडाच्या साईडून आहे. म्हणजे हा आपला व्ह्यू आहे तो USA मधून आहे, पण तो जो वॉटरफॉलचा छान व्ह्यू आहे तो पलीकडच्या साईडून, म्हणजे तो कॅनडाच्या साईडून आहे. तो खूप सुंदर व्ह्यू आहे. पण आपण तिकडे नाही जाऊ शकत आहे कारण आपल्याला तिकडचा विजा नाही आहे. सो इथून असा व्ह्यू आहे. पण खाली फेरीमधून आपल्याला तिथपर्यंत आपण जाऊ शकतो, जे की आता आपण उद्या घेणार आहोत फेरी. खूप जास्त ऊन आहे त्यामुळे चटकेच बसतात आहे सावलीच्या बाहेर गेल्यानंतर एकदम. त्यामुळे इथे पाहू शकता, इथे सगळे या सावलीखालीच बसलेले आहेत लोक. ही सगळी लाईन दिसते ती मेड ऑफ द मेस ती बोट आहे किंवा ऑब्झर्वेटरी डेक आहे, त्यासाठी आहे. आणि एवढा उन्हामध्ये त्या लाईन लावलेली आहे. लाईन लावायची आहे. यार मी नाही खायला जाऊ शकत. सावलीतच म्हणून लोक बसले तेवढे भरपूर. 4 पर्यंत इथे बसले. आणि घरी जाऊ ना. खूप सुंदर आहे. पण गर्दी पण तेवढीच आहे. मला वाटतं जर उन्हात तिला 2 तास ना इथे हा जो वरती आहे तो ऑब्झर्वेशन डेक आहे, जे मगाशी लाईन तुम्ही पाहिली तिकीट बाय करायला. तर ते तिकीट घेऊन मग इथपर्यंत इथे वरती जाऊ शकतो आपण. आणि आता इथून तुम्ही पाहू शकता राईट हा आहे. हे आपण उद्या करणार आहे का? ओ हे बघा, हे खाली किती गर्दी आहे अजून. जेवढी वरती त्या दुप्पट. आणि तुम्ही पाहू शकता इथून फॉलचा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय.
आणि हा जो समोर दिसतोय तो अमेरिकन आणि त्याच्या पलीकडे आहे तो ब्रायडल फॉल आहे, जो अमेरिकेच्या साईडून आहे. आणि एक्झॅक्टली समोर तिकडे एक छोटा तुम्हाला दिसत असेल जो की खूप मोठा आहे, तो कॅनडाच्या साईडला आहे वॉटरफॉल. त्याला हॉर्स वॉटरफॉल बोलतात. आणि खाली जे तुम्हाला दिसतात बोट, तर तेच मेड ऑफ द मिस्टिक फेरी आहे, जे की आपण उद्या करणार आहोत, कारण आज खूप लेट झाला आणि आता उन्हात आपण लाईनला नाही थांबू शकत एवढा. सो आपण ते उद्या सकाळी लवकर येऊन करणार आहोत. आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे इंडियन रेस्टॉरंट भरपूर आहेत, कारण इथे म्हणजे भरपूर सारे इंडियनच होतात इथे फिरायला. सो भरपूर म्हणजे 7-8 तरी इथे इंडियन रेस्टॉरंट असतील. आता अविनाश इथे गेलाय कुल्फी घ्यायला आतमध्ये. आणि हे नायग्रा तंदुरी म्हणून एक आहे, इथे बफे असतो $25 मध्ये. सो हा एक ऑप्शन आहे, त्याला कोणतीही चालेल. थँक्यू. चला आता घरी जाऊया, उद्या फिरूया राहिलेले. तर या हॉटेलमध्ये आपला स्टे आहे. बाहेरून हा व्ह्यू घेतला नव्हता मगाशी. इथे फिटनेस सेंटर अँड सोना पण आहे. 24 आवर ओपन आहे. इथे फिटनेस सेंटर आहे आतमध्ये का? ओपन होतं का? हो अच्छा. इथे हॉटेलमध्ये ही जिम आहे. भरपूर छान आहे हॉटेल. पुन्हा आपण आता तिकडे स्टेट पार्कला चाललेलो आहोत वॉटरफॉलकडे, कारण रात्री तिकडे लाईटचा शो असतो जो खूप सुंदर असतो आणि आज रात्री फायरवर्क सुद्धा आहेत. सो आपण तर तिकडे चाललेलो आहोत. तर आता आपण नायग्रा फॉल्स स्टेट पार्कला आलेलो आहोत आणि इथे त्याचा मॅप आहे. लुना आयलंड आहे इथे, 3 सिस्टर आयलंड, नंतर हे केव ऑफ विंड्स, मेड ऑफ मिस्ट, ऑब्झर्वेशन टॉवर, हे सगळे इथे मॅप दिलेला आहे त्याचा. आणि इकडे सुंदर असं नायग्रा रिव्हर आहे. इथे पिकनिक एरिया आहे, सो लोक कसं येतात. तर इथे अशी हे ट्रॉली सर्व्हिस पण आहेत पार्कमध्ये फिरायला. आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही नायग्रा रिव्हरचा, किती सुंदर आहे. आणि सनसेटचा टाइम झालेला आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतंय. सो तिकडेच आता आपण चाललेलो आहोत समोर पाहायला. वाव, असं इथे ना ऑब्झर्वेशन पॉईंट्स असतात ठिकठिकाणी. तर इथे बघा, आता इथून तुम्हाला हे खूप सुंदर दिसेल. वाव, किती गर्दी आहे ना. रात्री आलो तरी दुपारी आलो तरी पण तेवढीच गर्दी. रात्री आलो हाच सकाळी आपण आलेलो स्टेट पार्क इकडे. तुम्ही पाहू शकता इथे पण आता किती गर्दी आहे. सनसेटचा व्ह्यू खरंच खूप सुंदर दिसतो इथे. कबूतर चालवते गाडी, हे बघा. आणि टिप पण द्यायचे त्याला. पोपट नाही आहे. अच्छा, येस 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 येस, पोपट आहे. मला कळालंच नाही. हा शो लहान मुलं खूप एन्जॉय करत होते पार्कमध्ये, बट हे पोलीस आले आणि ज्यांचं हे होतं पोपट वगैरे त्यांना सांगितलं की हे अलाउड नाही इथे. सो मग ते जायला लागले. हो बिचारे. पोपट गाडी चालवत होता. तर आता आपण इकडे आलेलो आहोत. आपण ऑब्झर्वेशन डेकला चाललोय. तर आपण दुपारी आलेलो होतो तेव्हा इथे येऊ शकलो नव्हतो, कारण तुम्ही बघितले असेल की लाईन किती मोठी होती. आणि आता 8:45 नंतर ते क्लोज होतं. सो 8:45 नंतर इथे फ्री असतं, आपण येऊ शकतो इथे. आणि इथे रात्रीचे ना खूप सुंदर व्ह्यू असतो, म्हणजे इथे लाईट्स वगैरे लागतात. आणि आज तर फायरवर्क्ससुद्धा आहेत, तर ते पाहायला आपण आलेलो आहोत. आता 9 वाजलेले आहेत, 10 वाजता वगैरे फायरवर्क होणार आहेत. अजून 1 तास आहे आपल्याकडे, तर थोडंसं फिरूया इथे. म्हणजे हा एवढा सुंदर व्ह्यू आहे नायग्राचा की इथून मनच भरेना माझं. तो ऑब्झर्वेशन डेक पण आहे ना तिथे, हे काय इथून. आणि तिकडे मिस्ट. वाव, तर हा ऑब्झर्वेशन डेकवरून व्ह्यू आहे नायग्रा फॉल्सचा. आणि हे जे खाली दिसतात आहे तिथे आपण दुपारी होतो. तो लोअर टनेल आहे.
लोअर टनल आहे ना, द टनल म्हणतात त्याला. तो एकदम फॉलच्या एकदम मागे जातो, तो एकदम छान व्ह्यू येतो. तो कॅनडा साईडला आहे आणि थोडेसे जास्त अट्रॅक्शन कॅनडा साईडून आहे. युएस साईडून एवढं नाही, फक्त मेड ऑफ द मिस्ट आहे आणि केव ऑफ द विंड्स. केव ऑफ द विंड्स मध्ये इथे त्याला इथपर्यंत जातो. किती सुंदर आहे यार, म्हणजे बरं झालं आपण इव्हिनिंगला पण आलो ना. वाव, हा एक्सपिरियन्स खूप मस्त होता, खूपच छान. म्हणजे कसं ते पूर्ण एकदम धोकं होतं पाण्याचं. एवढा सुंदर फॉल आहे ना, मला इथून नजरच हटे ना. किती छान. आणि हे आहे ऑब्झर्वेशन डेकची एंट्रन्स. जे आपण दुपारी आले नव्हतो, हे 7:15 नंतर फ्री असतं. दुपारी इथे खूप गर्दी असते आणि तिकीट घेऊन यावं लागतं इथे. आणि आत्ता आपण जिथे आलेलो आहोत तो मेन ऑब्झर्वेशन डेक आहे. आणि ते राईट साईडला जो तुम्हाला समोर ब्रिज दिसतोय, तर तो लोखंडी ब्रिज आहे, US आणि कॅनडाला कनेक्ट करतो. जो बाय रोड आपण जातो ना कॅनडाला US मधून, तर तिथून जातात ते. अँड तिथे अगोदर लाकडी ब्रिज होता, तो तुटला, त्यामुळे आता इथे लोखंडी ब्रिज बनवलेला आहे. आता इथे त्यांनी लाईट्स लावायला सुरू केलेले आहे. तिथे समोर पाहू शकता, तिथून लाईटचा फोकस बरोबर इथे जे मिस्ट आहे तर त्याच्यावरती पडतो, त्यामुळे ते कलरफुल एवढं सुंदर दिसतं. अजून थोडंसं अंधार पडल्यानंतर ना खूप सुंदर कलर्स दिसतील. आणि जसं अंधार होईल तसे कलर खूप उठून दिसतात. तुम्ही बघू शकता, आता थोडासा डार्क कलर वगैरे दिसेल. आणि त्याचे लाईट शो रोज असतात. इथे 11 वाजता हे बंद होतं, 11पर्यंत तुम्ही इथे येऊ शकता ते पाहायला. असे लाईट शो असतात. आणि फायरवर्क आहे ते आज आहे कॅनडा साईडला, ते रोज नसतं. तर कॅनडा डेचं आज फायरवर्क होणार आहे, जे की बरोबर 10 वाजता आहे, फक्त 5 मिनिट असणार आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता रेड किती डार्क कलर दिसतोय आता रात्रीचा, आणि असे मल्टी कलर्स असतात. आणि आता फायरवर्क सुरू झालेले आहेत कॅनडा साईडला. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे. आकाशात चंद्र आलेला आहे, नायग्रा फॉलचे सुंदर कलर्स आहेत आणि फायरवर्क सुद्धा सुरू झालेला आहे, ज्याच्यामध्ये मल्टी कलर्स आहेत. यालाच तर बोलतात सुंदर नजारा. मध्ये संपलेला आहेत आणि सगळे रिटर्न झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती गर्दी झाली लगेच इथे रिटर्न जायला. तर हा व्हिडिओ आता मी इथेच संपवते. उद्या आपण येणार आहोत, मिस्टरी फेरी वगैरे सगळे करणार आहोत. तर हे जे सगळे तुम्हाला सुंदर व्ह्यू दिसतात ते उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. खूप सुंदर व्ह्यू आहेत. तर भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मस्त राहा.